कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इमिजिएट क्रायसिस निर्माण झालाय म्हणून ही स्पेशल मीटिंग बोलवली आहे। नील, सो आपल्या कंपनीच्या हिस्ट्रीमध्ये कस्टमरकडून आपल्या प्रोडक्टबद्दल इतक्या कंप्लेंट्स कधीच नाही आल्या जितक्या आता आल्या आहेत। त्यातले काही कस्टमर कन्झ्युमर फोरम म्हणजेच ग्राहक मंचापर्यंत जाऊन पोहोचले। काही लॉयल कस्टमर आहेत, त्यांचे आपल्या विशेष प्रोडक्टबद्दल खूप कंप्लेंट्स येतात अँड दिस इज व्हेरी सिरियस। आणि महत्त्वाचं म्हणजे ते अनेक वर्ष आपले कस्टमर्स आहेत। काय हा ते कंप्लेंट्स ना मी बघितलंय। अरे आपली एवढी मोठी कंपनी आहे, काही खडूस कस्टमर असणार नाही का? आता आपण आपल्या फेस पॅक वर लिहितो की आमचा फेस पॅक वापरा आणि 2 वर्ष यंग दिसा, दिसतं काय लगेच? आपण ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काम करतो आता। आपल्या क्षेत्रात माउथ पब्लिसिटी खूप गरजेची आहे आणि आता सोशल मीडियामुळे गोष्टी लवकरात लवकर आणि जगभर पसरतात। त्याच मीडियावर अफवा पण पसरतात नाही का? म्हणून म्हणतो मी आपण कॉन्शियस असलो पाहिजे ना। जोपर्यंत कमी तक्रारी आहेत तोपर्यंत दखल घेऊयात। रोग वाढण्याची आपण का वाट बघतोय? सुंदरता आणि सुंदर दिसू पाहणारे जे आपले ग्राहक आहेत, मला असं वाटतं की त्यांच्या सॅटिस्फॅक्शनवर आपण कॉन्सन्ट्रेट करायला हवं। सर मॅडम आलेत। सावली मॅडम। तू सौंदर्याबद्दल, रूपाबद्दल, रंगाबद्दल प्रोफेशनल लाईफ मध्ये खूप चोखंदळ आहेस, पर्सनल लाईफ मध्ये थोडासा गणला असं सारं। राजकुमार, काय आपण बोर्ड मीटिंग मध्ये आहोत, घरात बसलो नाही आहोत आपण। त्यांना सांगा थांबायला। बर। शिपायाच्या समोर तू मला ओरडलास। सॉरी। सॉरी काय? ते प्रोडक्ट लॉन्च करायला तू जितकी मेहनत घेतलीस ना, त्याच्याहून जास्ती मेहनत मी पण घेतली आहे। काय तुला वाटतं ना माझं प्रोडक्ट फ्लॉप आहे, चांगलं नाही आहे? आपण एक काम करूया ना, आपण एका मुलीवर कशाला, दुसऱ्या तिसऱ्या मुलीवर कशाला, सावलीवर मी ते अप्लाय करतो, 2 महिन्यात पूर्ण चेंज। मी चॅलेंज घेतो। अरे तिला कशा मध्ये आणतोयस दादा? का नाही बोलणार? मी बोलणार। हा बिझनेसवर जो परिणाम होतो ना, तो कोणामुळे होतोय सांग ना? आय थिंक दिस इज नॉट राईट टाइम। एक्सक्यूज मी। दादा, घरातल्या गोष्टी तू बोर्ड मीटिंग मध्ये का बोलतोयस? मी बोलणार। जे खरं आहे ना ते मी बोलणार, कारण त्याचे परिणाम दिसत आहेत आपल्याला, म्हणून बोलणार मी। मग एकाच गोष्टीवर का परिणाम होतोय? बाकीचे प्रॉडक्ट्स आहेत, बाकीच्या साइट्स आहेत, या एकाच फेस पॅकवर का होतोय? अच्छा, म्हणजे सगळी चूक माझी असं म्हणायचं तुला? मला असं म्हणायचं नव्हतं। नाही, तू तसंच बोलतोयस। सगळ्यांच्या समोर तुला दाखवून द्यायचंय की मी कसा कमी आहे या बिझनेस सांभाळण्यामध्ये। कळतंय मला सगळं। आणि सारंग, ज्या मुलीची तू बाजू घेतोस ना, मला माहिती आहे त्या मुली कशा असतात। या भोळ्या भाबड्या दिसतात पण या गोल्ड डिगर असतात। तुझ्यासारख्या एका श्रीमंत मुलाला फसवायचं, मग त्याला लुबाडायचं, हाच यांचा धंदा आहे। राजकुमार, प्लीज स्टॉप इट. दिस इज नॉट द राईट टाइम अँड प्लेस. नाही आई, तुला बोलायचं नसेल पण मी बोलणार। हे नॉन प्रॉफिटेबिलिटीचं खापर आहे ना, ते माझ्या माती फोडलं जातंय, म्हणून मी बोलणार आहे।
सारंग, एक मोठा भाऊ म्हणून तुला सल्ला देतो. ज्या मुलीची बाजू घेतोस ना तिच्यापासून अलर्ट राहा बाबा. अच्छा, म्हणजे ही मुलगी इकडे सारंगला इम्प्रेस करायला आली. तिच्यावर तर लक्ष ठेवायलाच पाहिजे. पासबुक कुठे ठेवलंय? चला, बोर्ड मीटिंग, बोर्ड मीटिंग, बोर्ड मीटिंग. हजेरी लावा लवकर. हा, आपल्या कामाची तपासणी करायला 2 लय मोठे साहेब आले. चला, कामाचे डिटेल्स द्या लवकरात लवकर. लवकरात लवकर डिटेल्स द्या. ए, काय लावले फालतूगिरी? कामानंतर करा जावा. काम धंदा, काम धंदा तर किरकोळ शब्द आहे आमच्यासाठी दादा. आता आम्ही मोठ्या मॉलवाने विचार करतो. हा, दादा, आपला विचार मोठा असला ना आपल्यासोबत घडतं पण मोठं. त्यामुळं आम्हाला दिसतंय रे आपल्या मॉलचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. होय का? हे असलं चाळ करून उपयोग नसतो. त्याला कष्ट करायला लागतो, घाम गळायला लागतो, काम करायला लागतं. हं? का सांगाय ना. अहो काका, अरे दादा, तू कामाचं काय घेऊन बसलाय? हे बघ, हा हाय महिन्याचा हिशोब बघा. अरे आपली राजू तिने मसाल्यात आणि हळदीत महिन्यात 10,000चा नफा कमावलाय. किती? 10,000. दादा, आता मला दिसतंय र. अरे असंच पैसा येत राहणार आपल्याकडं. आपल्या घराचा लिलाव थांबणार. आणि दादा, अरे ऐकतोयस ना? अरे आपल्याला फायदा झालाय. चल की ही बातमी जाऊन राजूला देऊयात. कसं देणार आहे? राजू गेले पुण्याला, एक कुठल्या तरी कंपनी बरोबर ते हळदीची डील करायला गेले. तू आणि भाग्या पण गेले. त्याच टेन्शन आलंय मला. अरे मी जाणार होतो पण ते पैशाच्या कामामुळे मला नाही जाता आलं. ते असं झालंय, मनगट असून बळ नसल्यागत झालंय राव. अरे दादा, टेन्शन नॉट, वहिनी आहेत की बरोबर. तिकडे किती बी अडचणी आल्यात ना तरी वहिनी एकट्या सांभाळत्याल, गॅरंटी आहे आम्हाला. आणि मी सांगतो, आपली राजू आहे ना, राजू डील फायनल करून येतच असते बघ. आणि एकदा का राजू घरी आली की मग करू आपण जंगी पार्टी. पार्टी पार्टीत आहे ना काजू, आपण असं मस्तपैकी खायला बिला करू, मस्तपैकी साऊंड सिस्टीम लावू. एवढा जोश आहे ना, कामात पण दाखवा कधीतरी. इथं मला पैशाचं टेन्शनमुळे काय सुचना झालं आणि तुम्हाला पार्टी सुचतंय का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.